दुःखापासून मुक्ती. दुःख अपवाद वगळता कोणालाच नको असते व सुख सर्वांनाच हवे असते. माणसाचा अहम नेहमी सुखाची मागणी करीत असतो, त्याला दुःख नको असते. सर्व प्राणीमात्रांची मूळ प्रवृत्ती सुखाकडेच खेचली जाते व तिला अजिबात दुःख नको असते. प्रत्येकाचा अहम सुखोपभोगासाठीच प्रवृत्त झालेला असतो. सुखाची जाणीव प्राण्याला पुन्हा पुन्हा हवी हवीशी वाटते. आपण सुखदुःखाची व्याख्या पाहू. भारतीय दर्शनामधील न्यायशास्त्राने सुखदुःखाची व्याख्या केली आहे व ती सर्वसाधारणपणे सर्वसामान्य अशी आहे. ते म्हणतात, अनुकूल वेदनीय सुखम, प्रतिकूल वेदनीय दुःखम. म्हणजे जी वेदना अनुकूल असते, हवीशी वाटते, तिला सुख असे म्हणतात, तर जी वेदना नकोशी वाटते त्याला दुःख असे म्हणतात. जेव्हा विषयाचे ज्ञान होते, भान होते, तेव्हा अनुभव घेणारा ज्ञाता व विषय या दोन भिन्न गोष्टी आहेत. ज्ञाता आणि विषय यांच्या संयोगातून ज्ञान उत्पन्न होते. म्हणजेच अनुभव घेणारा विषयी व ज्याचा अनुभव येतो तो विषय यामध्ये फरक असतो. विषयी व विषय यांच्या संयोगातून विषय भोग घडून येतो. विषय जेव्हा अनुभवाला येतो तेव्हा त्या विषयाची अशी एक वेदना ज्ञानेंद्रियामार्फत विषयीला अनुभवायास मिळते. ही वेदना जर हवी हवीशी वाटत असेल, ती जर अनुकूल असेल तर त्याला सुख असे म्हणतात. व ती वेदना जर प्रतिकूल म्हणजेच नकोशी असेल तर त्याला दुःख म्हणतात. सुखदुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, कारण त्या या वेदनेवर अवलंबून आहेत. नकोशी वाटणारी वेदना म्हणजे दुःख आणि हवीशी वाटणारी संवेदना म्हणजे सुख. सुखदुःख हे विशिष्ट वेदनेचे तरंग आहेत. ते वेदनीय आहेत. जाणीवेच्या पृष्ठभागावर जेव्हा विषयाचा खडा पडतो किंवा स्पर्श होतो तेव्हा त्या जाणीवेच्या महासागरावर जो तरंग उमटतो तो तरंग म्हणजे वेदना होय. ही वेदना जर चांगली वाटली तर त्याची अहम पुन्हा पुन्हा मागणी करतो, त्याला सुख म्हटले जाते. आणि जो तरंग अहमला नकोसा वाटतो ते दुःख. सुखदुःख हे वेदनेच्या स्वरूपाचे आहेत, ते तरंग आहेत. ज्यावेळी कोणतीच वेदना संवेदना नसते, व्यवहारात दुःखाला वेदना म्हणतात, तर सुखाला संवेदना म्हणजे चांगली वेदना असे म्हणतात. वेदनारहित अस्तित्व जेव्हा असते, जाणीवेच्या पृष्ठभागावर कुठलाच तरंग उमटलेला नसतो, त्यावेळी ती निस्तरंग प्रशांत अशी शांत अवस्था असते, त्यालाच शांती म्हणतात. म्हणून शांती ही सुखदुःखाच्या म्हणजेच कुठल्याही प्रकारच्या वेदनेच्या पलीकडची अवस्था आहे. कुठलीच वेदना नसणे म्हणजे शांती होय. दुःखाचे प्रकार. साधारणपणे दुःखाचे दोन प्रकार पडतात. एक शारीरिक दुःख आणि दुसरे मानसिक दुःख. शारीरिक दुःखामध्ये अनारोग्य, या अनारोग्यामध्ये तात्कालिक आजार, उदाहरणार्थ दाढ दुखणे, डोकेदुखी, सर्दी, पडसे, अतिकामाचा त्रास होणे, अंग ठणकू लागणे, हातपाय दुखणे, पोटात दुखणे, कानात मुंगी जाणे इत्यादी प्रकार येतात. अनुवंशिक आजार, यामध्ये अनुवंशिकतेने आलेले आजार असतात. तसेच गंभीर आजार, मेंदूत प्रॉब्लेम निर्माण होणे, हृदयात बिघाड होणे, गुंतागुंतीचे जे आजार असतात ते सर्व. तसेच दमा, खोकला, मधुमेह, रक्तदाब, टीबी इत्यादी सारख्या गोष्टींनी दुःख निर्मिती होते. या गोष्टी अहमला नकोशा असतात. शारीरिक दुःखाचे दुसरे कारण अपघात, ठेच लागणे, पडणे, डोळ्यात खुसपट जाणे, चालताना काटा लागणे, घसरून पडणे, भाजणे, गाडीचा अपघात होणे इत्यादी गोष्टी येतात. अपघातामुळे शारीरिक दुःखे उद्भवतात. तसेच परिस्थितीजन्य दुःख, उदाहरणार्थ रोगाची साथ येणे, पूर, दुष्काळ, उन्हात पाय पोळणे, ऊन लागणे, मारामारी होणे, दंगलीत नुकसान होणे, झोपून बरगडी दुखू लागणे, उभे राहून किंवा बसून बसून पाय दुखणे, किडा, मुंगी, ढेकून, विंचू, मच्छर चावणे, दारिद्र्य असणे, शोषण, पिळवणूक, गांजणूक होणे इत्यादी गोष्टी यामध्ये येतात. यानंतरचा प्रकार जन्मगत दुःख. जन्मताच एखादा अवयव नसणे, अधू असणे, मुके, बहिरेपण, आंधळेपण, एखाद्या गोष्टीची क्षमता नसणे. एखाद्या गोष्टीने शरीराला जी वेदना निर्माण होते की जी वेदना नकोशी वाटते ती शारीरिक वेदना म्हणजे शारीरिक दुःख होय. खरे तर माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शरीरातल्या कुठल्या ना कुठल्या भागात एखाद्या कोपऱ्यात सारखे काहीतरी खटकतच असते. शरीराच्या कोणत्याच कोपऱ्यात अजिबात दुखत नाही अशी अवस्था फक्त दोनदा येते.
एक समाधी अवस्थेमध्ये आणि दुसरी मेल्यानंतर. खरे तर मेल्यानंतर काय अनुभव येतो हे सांगणारा अजूनही जन्मला नाही. दुसरा प्रकार आहे मानसिक दुःख. कोणत्याही नकारात्मक भावनेपासून होणारे दुःख, मनाला वेदना देणारी कोणतीही गोष्ट. चांगलं वाटणं म्हणजे सुख आणि वाईट वाटणं म्हणजे दुःख. अपमान, नकारात्मक टीका, कमी किंवा हीन लेखले जाणे, इतरांचे अयोग्य वर्तन, सातत्याने मिळणारा नकार, शोषण, छळ, गांजणूक, फसवणूक किंवा विश्वासघात, मनासारखे न होणे, अपयश, खच्चीकरण होणे, पाय ओढला जाणे, दारिद्र्याचा दारुण अनुभव, अडवणूक होणे, अचानक दुर्घटना होणे, अपेक्षाभंग, शारीरिक व्यंगाची जाणीव, एखाद्या घटनेने किंवा निसर्गकोपात जीवन उद्ध्वस्त होणे, क्रोध, भीती, चिंता, मत्सर, द्वेष इत्यादी नकारात्मक भावनांचा कल्लोळ उठणे, एखाद्या परिस्थितीने, घटनेने किंवा प्रसंगाने मनाला वेदना देणारा जो अनुभव येतो ती मनाची वेदना म्हणजे मानसिक दुःख होय. दुःखाची कारणे. दुःख आहे तो एक वास्तव अनुभव आहे असे म्हटल्यावर त्याला काहीतरी कारण असलेच पाहिजे. महात्मा गौतम बुद्धाने जी सर्वप्रथम 4 आर्यसत्य सांगितली ती आर्यसत्य दुःखासंबंधीच होती. 4 आर्यसत्य असे. 1. दुःख. जगात दुःख आहे हे पहिले आर्यसत्य होय. पण जगात दुःख आहे हा तर सर्वांचाच नित्याचा अनुभव आहे. त्यात बुद्धाने नवीन काय सांगितले? बुद्धाचे म्हणणे असे, दुःख ही एक महान वस्तू आहे, गंभीर गोष्ट आहे, त्यास विसरू नका. बुद्धाने दुःखावर फोकस केला आहे. दुसरं, दुःख समुदय म्हणजे दुःखाचे कारण. दुःख हे आकस्मिक नसते, त्याला काहीतरी कारण असते. दुःखाचे मूल कारण अविद्या होय. याच अविद्येतून तृष्णा जन्म घेते आणि तृष्णेमुळे दुःख होते. दुःखाचे कारण जी तृष्णा व अविद्या यांचा नाश केला की दुःख संपते. तिसरं आर्य सत्य आहे दुःख निरोध. दुःखाचा संपूर्ण उपशम होऊ शकतो. संपूर्ण दुःख नाश व असीम शांती ही केवळ कल्पना नाही, मी तिचा अनुभव घेतलाय असा निर्वाळा बुद्धाने दिला. आणि चौथं आर्य सत्य आहे दुःख निरोधगामिनी प्रतिपदा म्हणजे दुःख शमनाचे मार्ग. या दुःखाचे शमन करण्यासाठी मार्गही आहेत. बुद्धाने जे मार्ग सांगितले आहेत त्याला आर्य अष्टांग मार्ग असे म्हणतात. ते असे आहेत: सम्यक दृष्टी. सम्यक म्हणजे शुभ, चांगली असा अर्थ आहे. सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका म्हणजेच चांगल्या मार्गाने पोट भरावे. आजीविका म्हणजे जीवन जगण्याचे साधन. त्यानंतर सम्यक व्यायाम म्हणजे शुभ विचारांची स्थापना करण्याचा प्रयत्न करणे. त्यानंतर सम्यक स्मृती म्हणजे सतत सत्याचे स्मरण ठेवणे. आणि 8वं सम्यक समाधी. चित्तात जो परमशांतीचा अनुभव येतो त्यास समाधी म्हणतात. हा झाला बुद्धाचा विचार. दुःखाला काय कारणे असावीत असे आपल्याला वाटते याचा आपण विचार करूया. 1. अज्ञान. ज्या गोष्टीपासून वा घटनेपासून दुःख होते त्या घटनेचे किंवा गोष्टीचे अज्ञान हे दुःखाला कारण असते. उदाहरणार्थ, अज्ञानामुळे आरोग्य बिघडते. अज्ञानातून अनेक गैरसमज निर्माण होतात. अज्ञानातून अनेक अपसमज, कल्पना, मान्यता दृढ होतात. यातून दुःख निर्माण होते. अनेक अंधश्रद्धातूनही दुःख निर्मिती होते. अज्ञानाबरोबरच अक्रिय ज्ञानही दुःखकारक ठरते. समजा दारुड्याला दारूचे दुष्परिणाम माहीत असतात तरीही तो दारू सोडत नाही. त्या दुष्परिणामांचे ज्ञान असते पण ते अक्रिय असते. अक्रिय ज्ञान व अज्ञान यात फारसा फरक असत नाही. जे ज्ञान प्रत्यक्ष व्यवहारात येत नाही, जे सक्रिय होत नाही, ते असून नसून सारखेच, जणू नसल्यासारखेच. जे ज्ञान सक्रिय होते तेच खरेखुरे ज्ञान होय. सॉक्रेटिसने ज्ञान व सद्गुण हे एकच असतात असे सांगितले. जे मला ज्ञान आहे ते माझ्या जीवनात आचरणात उतरले पाहिजे तरच ज्ञान आहे असे म्हणता येते. म्हणून ज्ञान व सद्गुण एकत्रच असतात असे त्यांचे सांगणे आहे. ज्ञानी माणूस हा सद्गुणी असतोच. जिथे सद्गुण आहेत तेथे ज्ञान असलेच पाहिजे. असे म्हणता येणार नाही की हा मनुष्य ज्ञानी आहे पण दुराचारी आहे, तो व्याघात होईल. महाभारतातही एके ठिकाणी म्हटले आहे, य क्रियवान स पंडिता म्हणजे जो क्रियाशील आहे तोच पंडित होय, इतर केवळ बाहरवाहू होत. अक्रिय ज्ञान हे अज्ञानासारखेच असते, म्हणून त्याचा समावेश अज्ञानातच करावा लागतो. असं म्हणता येत नाही की पोहायचं कसं हे मला माहीत आहे,
त्याचे मला ज्ञान आहे, पण मला पोहताच येत नाही. यात खरे तर त्याला पोहायचे ज्ञानच असत नाही. पोहायचे ज्ञान असणे म्हणजे प्रत्यक्ष पोहण्याचा अनुभव असणे. दुसरा माणूस कसा पोहतोय हे दुरून पाहणे म्हणजे पोहण्याचे ज्ञान नव्हे, ती पोहण्याची माहिती झाली. माहिती म्हणजे ज्ञान नसते. गाडी चालवण्याचे ज्ञान असणे व गाडी चालवण्याची माहिती असणे यात फार फरक आहे. ज्ञान असणे म्हणजे प्रत्यक्षात गाडी चालवता येणे, प्रत्यक्ष गाडी चालवणे. जे आचरणात असत नाही, वर्तनातून व्यक्त होत नाही, ते ज्ञान असत नाही. ज्ञान असणे म्हणजे आचरणात उतरणे, प्रत्यक्षात करता येणे. म्हणून अक्रिय ज्ञान हे केवळ माहितीच्या पातळीवरचे येते, म्हणून ते ज्ञान होत नाही. ते अज्ञानासारखेच दुःखदायक होते, दुःखाला कारण ठरते. दुःखाचं दुसरं कारण निसर्गाचा प्रकोप. निसर्गाबरोबर मानवाला युगानुयुगे झगडावे लागलेले आहे. या झगड्यातून माणसाने बरेच गमावले आहे व बरेच कमावले सुद्धा आहे. आजची ही प्रगती त्याच कमावण्याचे मूर्त रूप आहे. मानव हाही निसर्गाचाच एक घटक असला तरीही त्याला निसर्गातील प्रकोपाला, प्रकोप हा शब्द मानवाच्या दृष्टीने आहे, पण निसर्गाच्या वेगवेगळ्या लहरींना सामोरे जावे लागत असते. मानवाला प्रतिकूल अशा अनेक घटना निसर्गात घडत असतात. माणसाने शेती केली, पिके पिकवू लागला, निसर्गात कधी कधी पाऊसच पडत नाही. निसर्ग त्याच्या पद्धतीने, त्याच्या नियमाने वागतो. माणसाने स्वतःसाठी काही गोष्टी करून ठेवल्या आहेत. त्यांचा आणि निसर्गाच्या या नियमांचा विरोध झाला की मानवास दुःख होते. कधी दुष्काळ तर कधी भरमसाठ पाऊस, महापूर येतात. जमीन, घरे, पिके, जनावरे सर्व सपाट होते. कित्येक माणसे वाहून जातात. माणसाचे कंबरडे मोडते. भूकंप होतो. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे माणसांची घरे ढासळतात. काही माणसे ढिगाऱ्याखाली दडपली जातात. कितीतरी अधू होतात. हा माणसाच्या सोयी व निसर्ग यांच्यातील झगडा ठरतो. माणूस स्वतःसाठी काहीतरी करीत असतो. निसर्ग नियमाच्या ते आड आले की ढासळले जाते. भूकंपाने चिमण्या, पाखरे मेलेले कुणी ऐकले का? जर त्यांनी माणसाच्या घरात जर घरटी उभारली असतील तर मात्र ती मोडली असणार. कधी कधी रोगाची साथ येते. माणसे पटापट मरतात. माणूस आणि इतर जीव निसर्गाच्या दृष्टीने सारखीच आहेत. माणूस विचार करतो म्हणून स्वतःच स्वतःला मोठा म्हणतो. तो स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतो. सर्व प्राण्यात मानव श्रेष्ठ आहे हे विधान मानव सोडून दुसरा कुठलाही प्राणी म्हणत नाही. खरे तर तो म्हणणेच अशक्य आहे, कारण त्याच्याकडे विचार करायला बुद्धीच नाही. मानवाने प्रचंड प्रगती केली ही गोष्ट खरी आहे, मात्र त्याला जी बुद्धी मिळाली ती बुद्धी जर दुसऱ्या प्राण्याला मिळाली असती तर त्यानेही अशीच प्रगती केली असती. ही प्रगती ही मानव नावाच्या प्राण्याचा नव्हे तर बुद्धीचा प्रताप आहे. योगायोगाने ती बुद्धी मानवापाशी आहे. निसर्गातील इतर जीवजंतू, मग ते जीवाणू असो किंवा विषाणू, जर जास्त झाले म्हणजे त्यांची लोकसंख्या वाढली की मानवी शरीरावर आक्रमण करून त्याला जेरीस आणतात. ती शिकार जर त्यांना संपवता आली तर त्यांच्या अनेक पिढ्या त्याच्यावर पोसल्या जातात, कारण त्यांचे जीवन फारच अल्पकाळ असते. त्या रोगाचे मानवाला दुःख होते. माणूस जर प्राण्यांना कापून खातो तेव्हा इतर प्राण्यांचा विचार करीत नाही. कापून खाण्यासाठी तो इतर प्राण्यांना पाळतो. जिथं कुठं जाणीवेचा अगदी छोटासा कवडसा असेल तिथे सुख व दुःख या संवेदना असतातच. प्रत्येक जीवाला अहमबोध असतोच व प्रत्येक अहमची सुखाचीच मागणी असते. जिथं जिवंतपणा आहे, पशु, पक्षी, कीटक, वनस्पती, सूक्ष्म जीव, त्या सर्वांना सुखदुःखाची संवेदना असतेच. माणूस प्राणी इतर प्राण्यांना खातो तर कधी कधी ते प्राणी माणसावर हल्ला करतात. यात निसर्गाचा काय दोष? निसर्गाला सर्वसारखेच. पाहण्याचा दृष्टिकोन कोणताही असो, पण निसर्गातील दुष्काळ, अतिवृष्टी किंवा महापूर, रोगराई व धरणीकंप इत्यादी गोष्टींपासून दुःख निर्माण होते. दुःखाचे ते एक कारण आहे. तिसरं कारण अयोग्य मानवी निर्णय व वर्तन. मानवाचे वर्तन जर परस्पर सुसंवादी राहिले तर बरीचशी दुःखे कमी होऊन जातील. माणसानेच माणसाला हीन बनवले आहे. निसर्गापेक्षा माणूसच माणसाला जास्त दुःख देतो. माणूस माणसाचे शोषण करतो, एक दुसऱ्यास हीन लेखतो. पिळवणूक, फसवणूक, गांजणूक, छळ या गोष्टी माणूसच करीत असतो. दुसऱ्याचे हृदय दुखावेल असे वाकबाण सोडतो. दुसऱ्याची निंदा करतो, शिव्या देतो,
केसाने गळा कापतो किंवा गळ्यात गळा घालून कुशीत सुरा खुपसतो, एक दुसऱ्याची लुबाडणूक करतो. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस दुःख देते तर गुंड व्यक्ती समाजाला त्रास देते. समाज व्यक्तीचे जीवन नकोशे करून टाकतो तर एक समाज दुसऱ्या समाजाशी वैर करतो. एक देश दुसऱ्या देशाला बेचिराख करून टाकतो. एका धर्माचा माणूस अन्य धर्मीयांना शत्रुस्थानी मानतो. माणूस आपल्या स्वार्थी वागण्याने निसर्गाची लूट करतो, त्याला ओरबडतो व आपण करून ठेवलेली घाण निसर्गाच्या हवाली करतो. यातूनच प्रदूषणाचे प्रकार निर्माण होतात. हे प्रदूषण मानवाला दुःखदायक ठरते. मानवाबरोबरच अन्य जीवमात्रांवरही प्रदूषणाचा दुष्परिणाम होत असतो. भांडणे, लढाया, तीव्र स्पर्धा, जल, वायू, ध्वनी, पृथ्वी व विचारांचे प्रदूषण हे सर्व काही मानव निर्मितीच आहे. चुकीच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक व्यवस्था, चुकीची वितरण प्रणाली, अनेक गोष्टींचे अयोग्य नियोजन, धार्मिक ढोंगे, भरमसाठ लोकसंख्या, दारिद्र्य, दैन्य, मुठभरांची साठमारी इत्यादी अनेक गोष्टीतून दुःख निर्माण होते. दुःखाचे चौथे कारण व्यक्तिगत सवयी व मानसिकता. हे अत्यंत महत्त्वाचे दुःखाचे कारण आहे. काही गोष्टींचा अपवाद सोडला तर बहुतांश दुःखे ही सर्वस्वी स्वनिर्मितच असतात, ज्याची त्यानेच तयार करून ठेवलेली असतात. वाईट विचारातून वाईट कृती होते. अनेक वाईट कृतीतून वाईट सवयी लागतात व सवयींचाच स्वभाव बनतो. या वाईट किंवा चुकीच्या सवयीच माणसास जास्त दुःख देत असतात. अनेक प्रकारची व्यसने, इतरांशी वागण्याच्या पद्धती, अयोग्य संबंधांची निर्मिती व त्यांची अयोग्य पद्धतीने जोपासना, आपली वृत्ती किंवा स्वभाव यातून दुःखे निर्माण होतात. मानसिकतेचा दृष्टिकोनावर प्रभाव पडतो. जसा दृष्टिकोन असेल त्याप्रमाणे अनुभव येत असतो. नकारात्मक मानसिकता व दृष्टिकोन दुःखकारक असतो, त्यातून दुःखाचीच निर्मिती होते. आपण जगाकडे जसे पाहतो तसा जगाचा अनुभव येतो. नकारात्मक व तक्रारखोर आपला स्वभाव असेल तर दुःखाशिवाय दुसरे काय निर्माण होणार. नकारात्मक मानसिकतेचा माणूस स्वतःहून दुःखे ओढून अंगावर घेतो. जमेच्या बाजूकडे न पाहता नसलेल्या गोष्टींचेच दुःख करीत बसतो. आपल्याकडे जे आहे त्याचे सुख न मानता जे नाही त्याचेच दुःख करीत बसण्याचा अनेकांचा स्वभाव असतो. माझ्या माहितीतला एक माणूस बटाट्याचा व्यापार करीत होता. सातारा जिल्ह्यातून बटाटे गोळा करून तो मुंबईला नेऊन विकत होता. एके दिवशी तो कपाळाला हात लावून बसला होता व बराचसा नर्वस होता. म्हणाला, आज रात्रभर माझी झोप लागणार नाही. कारण विचारले असता समजले की त्याला बटाटे विकून 40,000 रुपये फायदा झाला होता. 40,000 फायद्याचा आनंद न मानता 20,000चे नुकसान झाले म्हणून तो दुःखी झाला होता. कारण त्याच्या मताप्रमाणे त्याला 60,000 फायदा व्हायला हवा होता. अशा स्वभावाच्या माणसांना सुख कुठे सापडणार, कसे काय मिळणार. आनंदी राहणे ही एक वृत्ती आहे. नेहमी प्रसन्नता टिकवणे हा स्वभावाचाच एक भाग आहे. आनंदी राहणे किंवा प्रसन्न राहणे या सवयी आहेत. कोणतीही सवय लावून घेता येते. अशा प्रकारच्या सवयीतून मानसिकता घडत असते. आनंदी राहण्याची जशी एक मानसिकता असते तशी दुःखाचीही एक मानसिकता असते. ही दुःखाची मानसिकता दुःखाला कारण ठरते. दुःखाची मानसिकता सोडून देऊन आनंदी राहण्याची मानसिकता जोपासली तर माणूस नेहमी आनंदी राहू शकतो. चुकून दुःख आलेच तर त्याच्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन अगदीच भिन्न असतो. दुःखाने तो कोळपून वा करपून जात नाही, त्याला तो वरच्यावर झेलतो. परिस्थितीची अनिवार्यता समजून घेतो व त्या दुःखातून अलगद बाहेर पडतो. दुःखाचे पाचवे कारण अहत्व व ममत्व म्हणजे मीपणा आणि माझेपणा. मीपणा आणि माझेपणा यातून दुःखाची निर्मिती होते. जगातील सर्व अध्यात्मशास्त्रे हे अगदी निक्षून सांगतात की अहंकार व माझेपणा, स्वार्थ सोडा, तुम्ही सुखी व्हाल. जे सोडा म्हणून सांगितले जाते माणूस त्यालाच जास्त चिकटून बसतो. अहंकाराने व स्वार्थाने माणूस कुठलाच निर्णय योग्यपणे घेऊ शकत नाही. त्याचे वागणे, चालणे, बोलणे सर्वच अहंकाराच्या मालिन्याने मलिन झालेले असते. अहंकाराच्या दर्पामुळे संबंध बिघडतात, वर्तन बिघडते व व्यक्ती एकटी पडते, अलग पडते व सर्वांपासून तुटली जाते. अनेक युद्धे, छोट्या मोठ्या लढाया, बाचाबाची, रुसवे फुगव्यापासून अनेक गोष्टींचे मूळ या अहंकारातच आहे. लग्नातील रुसवे सर्वांच्या परिचयाचे आहेत. काय होतात ते?
मला कुणीतरी मोठं म्हणावं, मला मानपान द्यावा, मीला श्रेष्ठत्व मिळावं हीच त्यांची मागणी असते. मी श्रेष्ठ आहे ही त्यामागे भावना असते. अहंकार नसेल तर छोट्याशा रसुयापासून मोठ्या युद्धापर्यंत काहीच होणार नाही. द्वेष, हिंसा, प्रतिशोध किंवा सोडाची भावना, क्रोध, मत्सर इत्यादी नकारात्मक भावनांचा जन्मच मुळी अहंकारातून होतो. हिंसा अहंकारातून जन्म घेते, मग ती वैयक्तिक पातळीवरील असो की देश पातळीवरील. मी श्रेष्ठ, माझा समाज श्रेष्ठ, माझाच धर्म श्रेष्ठ, माझा देश श्रेष्ठ हीच भावना बॉम्बस्फोट घडवण्यापासून मारामाऱ्या करण्यापर्यंत असते. अहंकारात श्रेष्ठत्वाच्या भावनेबरोबरच दुसऱ्यास हीन लेखण्याची भावना असते. अहंकाराला ममत्व हे चिकटलेलेच असते. साऱ्या जगाची संपत्ती मला मिळावी, जगाचे तेल, नैसर्गिक साधन सामुग्री, संपत्ती ही मला मिळावी या भावनेतून आजपर्यंत हजारोनी लढाया व युद्धे झालेली आहेत. त्या गोष्टीतून फक्त दुःखाचीच निर्मिती होते. अनेक कारणांपैकी अहंकार व ममत्व हे दुःखाचे कारण आहे. या अहंकारातून इच्छेचा किंवा तृष्णेचा जन्म होतो. तृष्णा हेच दुःखाचे कारण होय असे बुद्धाने सांगितले. तृष्णा निरोधाने दुःखाचा उपशम होतो असे त्यांचे सांगणे आहे. दुःखाचं 6वं कारण असंतुलन. असंतुलनातून दुःख निर्माण होते. अतिश्रमामुळे शरीराचे संतुलन बिघडते. तसेच निसर्गाचे घड्याळ व माणसाच्या हातातील घड्याळ यात असंतुलन निर्माण झाले की शरीरावरचा ताण वाढतो. ताणातून दुःख निर्मिती होते. शरीराचे व मनाचे असंतुलन होते तेव्हाही दुःख निर्मिती होते. निव्वळ मनाचे संतुलन बिघडले तर फारच गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात. त्यातून अनेक मनोशारीरिक आजारांची निर्मिती होते. भावनांचे असंतुलन बिघडले की माणूस वेगळाच वागतो. निसर्गाच्या असंतुलनातून मानवी दुःखे निर्माण होतात. परिस्थिती बदलली किंवा बिघडली तरी त्यातून दुःखदायक अनुभव येऊ शकतो. मानवी दुःखाला कारण होणारे असंतुलन 5 प्रकारचे आहे. 1. शरीराचे असंतुलन. 2. मनाचे असंतुलन. 3. शरीर व मनाचे असंतुलन. 4. परिस्थितीचे असंतुलन. यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक इत्यादी परिस्थितीचे संतुलन नसणे. तसेच परिस्थितीमध्ये जीवनाचे अन्य सर्व घटक येतात. आणि असंतुलनाचा 5वा प्रकार निसर्गाचे असंतुलन. या निसर्गाच्या असंतुलनामुळे दुःखाचा अनुभव येतो. कुठलीही गोष्ट जर प्रमाणबद्ध असेल तर ती चांगली वाटते. सौंदर्यशास्त्रामध्ये असं सांगितलंय की वस्तूच्या प्रमाणबद्ध रचनेतच सौंदर्य साठवलेले असते. ते प्रमाण बिघडले की सौंदर्य बिघडते. ते बघायला कसे तरीच दिसते. सौंदर्य हे जसे पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असते तसे ते वस्तूच्या प्रमाणबद्ध रचनेत असते. डोळ्याला जे सुखकारक दिसते त्याला आपण सुंदर म्हणतो. सौंदर्य जसे डोळ्याने दिसते तसे ते अनुभवताही येते. एखादा विचार सुंदर असू शकतो, कल्पना सुंदर असू शकते. सुंदर विचार हा कधीही तर्कविसंगत किंवा परस्पर व्याघाती असू शकत नाही. बुद्धीला पटणारा, तर्कसंगत, सुसंबंध असेल तरच तो विचार सुंदर वाटतो. 1.5 इंच लांब नाकाचा माणूस किंवा 1 फूट लांब नाकाचा माणूस सुंदर दिसेल का? कमनीय बांध्याचीच रमणी जास्त उठून दिसते व सुंदर वाटते. सौंदर्य जसे प्रमाणबद्धतेमध्ये आहे तसेच सुखसुद्धा प्रमाणबद्धतेच्या अनुभवातूनच मिळते. प्रमाण बिघडले की दुःख निर्माण होते. मनाचे संतुलन बिघडले की वर्तणूक बिघडते व वर्तणूक बिघडली की दुःख आलेच म्हणून समजावे. प्रमाणबद्ध असणे म्हणजे जेवढे आवश्यक आहे त्यापेक्षा अगदीच कमी नसणे किंवा अगदीच जास्त नसणे. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे. अथांग सागर ही आपली मर्यादा सोडित नाही. त्याने मर्यादा सोडली की सुनामी निर्माण होते. अगदी खरे बोलण्याला सुद्धा मर्यादा आहे. सत्यम न ब्रूयात अप्रियम अशी ती अट आहे. जे अप्रिय असेल ते सत्य असले तरी बोलू नये. कोणतीही गोष्ट मर्यादेच्या बाहेर गेली की ती अति होते. अति होणे हे दुःखजनक ठरते. सद्गुण अति झाला की तोच दुर्गुण ठरतो. प्रत्येक गोष्टीला स्थळ, काळ व परिस्थिती यांची सापेक्षता असते. आईन्स्टाईन तर म्हणतात स्थळ म्हणजे स्पेस व काळ टाइम या गोष्टीही सापेक्ष आहेत. अति होणे म्हणजेच संतुलन बिघडणे, असंतुलन निर्माण होणे. निसर्गाचे संतुलन बिघडून पाऊसच पडला नाही
तर दुष्काळ सहन करावा लागतो, पाऊस अति झाला तर पुराचा तडाखा बसतो व ओल्या दुष्काळाला तोंड द्यावे लागते. म्हणून असंतुलनातून दुःख निर्माण होते. दुःखाचं 7वं कारण वाईट विचार, इच्छा व वर्तन आणि वाईट संगत यातून दुःख निर्माण होते. वाईट विचारातून माणूस दुःख निर्मिती करीत असतो. त्या नाऱ्याचं वाटोळं व्हावं ही द्वेषमूलक इच्छा हाही एक विचारच असतो. त्या विचाराने नाऱ्याचं काय होईल का नाही हा वेगळा भाग आहे. मात्र हा विचार बाळगणारा रात्रंदिवस त्यात जळत राहतो. शिवाय विचार करणारा मनुष्य त्या विचाराप्रमाणेच परिस्थिती स्वतःवर ओढवून घेत असतो. वाईट विचारातून वाईट इच्छा निर्माण होतात, तसेच वाईट विचारातून वाईट वर्तन घडून येते. वाईट वर्तनातून सुखाची निर्मिती कधीतरी होईल का? कोणत्याही प्रकारच्या वाईट विचारांपासून दुःखच निर्माण होत असते. तसेच वाईट संगतीतूनही दुःख निर्मिती होते. असंगाशी संग दुःखमूलक ठरतो. संगत गुण फार प्रभावी ठरतो. जशी संगत असेल तसा माणूस बनत जातो. दुष्टाची संगत दुःखमूलक आहे, तर संत संगती सुखमूलक आहे. दुःखाचं 8वं कारण विशिष्ट परिस्थिती. परिस्थितीजन्य सर्व प्रकारची दुःखे यामध्ये येतात. विशिष्ट स्थळी, काळी, विशिष्ट देशात, विशिष्ट सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या घरात, विशिष्ट आईवडिलांच्या पोटी जन्माला येणं, त्यांचे आनुवंशिक गुणदोष चिकटणे, या दोषातूनही दुःख येते. त्यांची विशिष्ट सांपत्तिक स्थिती, कौटुंबिक वातावरण, समाज, परिसर इत्यादी घटक यामध्ये येतात. शरीरात विशिष्ट रसायनांचा स्त्राव होणे इत्यादी अनेक गुंतागुंतीचं नाव दुःख आहे. हा गुंता सोडवणं म्हणजेच दुःखमुक्त होणं होय. हा गुंता सोडवणं तसं सोपं आहे, कारण तो प्रथम समजून घ्यावा लागतो. एकदा समजला की मग तो सुटू शकतो. 3 प्रकारची दुःखे. वरील सर्व विवेचनावरून आपण दुःखाचे 3 विभागात वर्गीकरण करू. 1 निसर्गनिर्मित दुःखे, 2 समाजनिर्मित दुःखे आणि 3 स्वनिर्मित दुःखे. निसर्गनिर्मित दुःखे ही दुःखे येतात, पण ती कधीतरी असतात. निसर्ग रोजच दुःखे घेऊन माणसाच्या दारात येत नाही. भूकंप कुठेतरी कधीतरी होतो. काही ठराविक वर्षांनी ठराविक प्रदेशात दुष्काळ पडतो. कधीतरी एखाद्या वर्षी अतिवृष्टी होते. रोगराईचेही तसेच आहे. मात्र सुव्यवस्थित नियोजनाने निसर्गनिर्मित दुःखे शमावता येतात. निदान त्याची धार बऱ्याच प्रमाणात बोथट करता येते. अनेक रोगांवर औषधे आहेत. दुष्काळासाठी पाण्याचे नियोजन करता येते. अतिवृष्टीसाठी सावधगिरी बाळगली तर ते संकट वाटणार नाही. भूकंप निरोधक घरे बांधली तर भूकंपाची आज जेवढी बसते तितकी झळ बसणार नाही. 2 समाजनिर्मित दुःखे. इतर दुसऱ्या गोष्टींपेक्षा माणूसच माणसाला जास्त दुःख देत असतो. ही दुःखे माणसानेच आपल्या हाताने करून ठेवलेली आहेत. या दुःखांना निसर्ग जबाबदार नाही, कारण पृथ्वीच्या पाठीवर माणसाने कसे राहावे हे माणूसच ठरवत असतो. अनेक रोगांचा उगम अस्वच्छतेतूनच होतो. अस्वच्छता, पाणी व हवा, ध्वनींचे प्रदूषण माणूसच करतो. माणूसच आपापसात भांडतो, लढाया करतो, बॉम्ब फेकतो. माणसाने प्रगती केली ही गोष्ट खरी आहे, पण ती प्रगती करीत असताना कमी वेळात अधिकाधिक माणसांना कसे मारता येईल याविषयी जास्त प्रगती केलेली आहे. इतरांपेक्षा आपणच वरचढ असावे, श्रेष्ठ ठरावे, या मूलभूत प्रेरणेतून युद्ध साहित्याची व युद्ध नीतीची उभारणी केली. अनेक शोध याच कामासाठी जास्त वापरले गेलेत. त्यासाठीच सर्वाधिक संशोधन केले गेले आहे. त्यालाच सर्वाधिक निधी वापरला जातो. दुसरा कोणताही प्राणी माणसाला शिव्या देत असताना कोणी ऐकले का? माणूसच माणसाला हीन लेखतो, अपमान करतो, अपेक्षाभंग करतो, विश्वासघात करतो. माणूस दुःखी होतो त्याचे कारण या समाजामध्ये आहे. सामाजिक रचना, शोषणाधारित अर्थकारण व भांडगुळी ढाच्याची शासन व्यवस्था आणि माणसामाणसातील परस्पर संबंध, समाज व व्यक्ती यांच्यातील संबंध इत्यादी गोष्टीतून दुःखाची निर्मिती होते.